स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये. ज्या दिवशी तुमचे सीईटीचे एक्झाम्स झाले त्या दिवशीपासून तुम्ही नक्की ऐकायला चालू केलं असेल की इंजिनिअरिंगचे ऍडमिशन्स आता करायचे तर आपल्याला कॅप राऊंड्समध्ये जायचंय. मग प्रत्येक पालकाच्या प्रत्येक मुलाच्या मनामध्ये हा प्रश्न नक्की एकदा आला असेल की हे कॅप राऊंड म्हणजे काय. मग तुम्ही थोडंसं उत्तर शोधलं असेल की काहीतरी लिस्ट द्यायची असते, काहीतरी कॉलेजेसची आपल्याला नावं द्यायची असतील आणि वरच्यावर तुम्ही थोडासा विचार केला असेल. बट आज आपण डेप्थमध्ये जाऊन बघणार आहे की कॅप राऊंड नेमकं काय असतं, कॅप राऊंडचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि त्याच्यामध्ये लिस्ट मेकिंग जो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो तो काय असतो आणि त्याच्यामध्ये कशा चुका होतात आणि ते सगळं मी आज तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हा व्हिडिओ तुमच्या येणाऱ्या जर्नीमधला सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. म्हणून मी प्रत्येक पालकांना, प्रत्येक विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करेन लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. ही एक व्हिडिओ तुमचं नक्कीच सांगतो करिअरला वेगळी दिशा देऊ शकते. कारण ह्या जर चुका तुम्ही केल्या तर तुमचंही चांगलं मिळणारा एखादी सीट तुमच्या हातातली जाऊ शकते. हे बोर्डावर मी खूप काही लिहिलंय, याच्याकडे बघून घाबरून जाऊ नका. मी सगळं एक्सप्लेन करणार आहे. मी समजून सांगितलं आहे सगळं लक्षात येईल. सो आत्ता जास्त याचा विचार करू नका. जे पालक, जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आहेत किंवा ज्यांनी आजपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, खाली दिलेल्या बटनवर सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे जेणेकरून येणाऱ्या 3 महिन्यामध्ये येणारे सर्व अपडेट्स, काउन्सिलिंग असेल किंवा कसं ऍडमिशन करायचं काय नाही, सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत डेली अप टू डेट तुम्ही राहाल आणि कोणतीही गोष्ट तुम्ही मिस करणार नाहीयेत. एक महत्वाची सूचना म्हणजे आपला बॉट जो आहे तो आपण अपडेट केलेला आहे. काल बॉटमध्ये फक्त डॉक्युमेंट्स दिसत होते, आज मी काही नवीन ऑप्शन्स बॉटमध्ये ऍड केलेले आहेत. उद्या तिथे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची लिस्ट मी त्याच्यामध्ये ऍड करतोय आणि 2-4 ऑप्शन्स नवीन, बरेचसे ऑप्शन्स मी ऍड करतोय. बॉटचा उद्देश एवढाच आहे की काय होतं, काही काही क्वेश्चन्स खूप कॉमन असतात, ते सगळ्यांना तेच पडलेले असतात. तर तेच क्वेश्चन जर आपण एका बॉटच्या माध्यमातून सॉल्व्ह केले तर तुम्हाला सारखं सारखं कोणाला कॉल करायची गरज नाही आणि इझिली तुम्हाला आन्सर्स मिळतील. म्हणून हा बॉट नक्की तुम्ही यूज करू शकता. आपल्या पर्सनल काउन्सिलिंगचे ऍडमिशन 10 जूनला नक्की चालू होणार आहेत. म्हणजे जसा सीईटीचा रिझल्ट येईल तसे आपले ऍडमिशन चालू होणारच आहेत. ज्या मुलांना खरंच खूप इंटरेस्टेड आहेत, दादा मला तुझ्याकडेच काउन्सिलिंग जॉईन करायचे, त्यांच्यासाठी आम्ही प्रायोरिटी ग्रुप क्रिएट केलेला आहे. तुम्ही या नंबरवर तुमचा काही दुसराही डाऊट असेल किंवा पर्सनल काउन्सिलिंग रिलेटेड डाऊट असेल, या नंबरवर कॉल करा, तुम्ही विचारा. फक्त लक्षात ठेवा +91 डायल करा. नुसता नंबर डायल केला तर कॉल लागणार नाही. +91 आणि मग हे नंबर डायल करा. तुम्ही आपल्या टीमशी कनेक्टेड राहाल. तुमचे काही डॉक्युमेंट्स किंवा दुसरा काही डाऊट असेल तुम्ही टीमला कनेक्ट करा. किंवा तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये जॉईन करायचं असेल आणि सध्या प्रायोरिटी ग्रुपमध्ये जॉईन करायचं असेल, त्या मुलांना मी नक्की प्रायोरिटी देणार आहे ॲडमिशन्समध्ये, कारण आपले सीट लवकर फुल होतात. तर प्रायोरिटी ग्रुपसाठी तुम्ही या नंबरवरचा यूज करू शकता किंवा बॉटला तुम्ही यूज करू शकता. मग आपली टीम तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड करणार आहे. ठीक आहे, आजच्या टॉपिककडे येऊया. कॅप राऊंड्स म्हणजे काय. थोडंसं कॅप राऊंड्सकडे जाण्याआधी ना थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला कॅप राऊंड काय असतं हळूहळू मी जाईन, एक एक पॉईंटकडे जाईल. व्हिडिओ थोडा लेंदी होईल पण एवढं नक्की सांगतो तुम्हाला सगळं क्लिअर होईल. बघा, सगळ्यात पहिले काय होणार आहे, आता तुमचे सीईटीचे रिझल्ट येणार आहेत. सीईटीचे रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन करायचंय. रजिस्ट्रेशन करायचंय म्हणजे काय, तुमचे सगळे डिटेल्स घेतले जाणार आहेत. तुमचं नाव असेल, तुमचं सीईटीचा स्कोर असेल, जेईचा स्कोर असेल, HSC, SSC, सगळा एक डिटेल तुमच्याकडून घेतले जाणार आहेत. तुमच्या कास्टचे डिटेल्स घेतले जाणार आहेत आणि ते सगळे व्हेरीफाय केले जाणार आहेत. हा झाला तुमचा फेज 1. याच्यानंतर जो प्रोसेस असणार आहे ना, ज्या ज्या मुलांनी सक्सेसफुली रजिस्ट्रेशन केले, सगळे डॉक्युमेंट्स दिले, सगळं व्यवस्थित केले, त्यांना एक रँक दिली जाणार आहे. ओके, रँकचा अर्थ काय रे बाळांनो, लक्षात घ्या. समजा 100% मुलगा आहे, ठीक आहे, त्याला रँक 1 दिली जाईल. आणि जो 0% मुलगा आहे, समजा 1,00,000 मुलांनी रजिस्टर केले तर 1,00,000वा जो रँक असणार आहे तो त्याला दिला जाणार आहे. ओके, म्हणजे एक्झाम्पल सांगतो, समजा 100 मुलं आहेत आणि 100 मार्क्स असणाऱ्याला, 100% असणाऱ्या रँक 1, 99 असलेल्या रँक 2, तसं तिथं पॉईंटमध्ये असतं. बट एक्झाम्पल सांगतोय, असं अख्ख्या महाराष्ट्राला समजा एका लाईनमध्ये उभं केलं. ओके, आणि त्यांना रँक दिली, रँक 1, रँक 2, रँक 3, रँक 4, असं तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राच्या मुलांना एका लाईनमध्ये एका मागोमाग उभं केलं. कशाच्या बेसिसवर, तुमच्या सीईटीच्या पर्सेंटाईलच्या बेसिसवर. ओके, एकामागे एक उभं केलं. का बरं उभं केलं मी तुम्हाला सांगतो. हे महत्वाचं नाहीये की पहिला मुलगा COEP मध्येच गेला पाहिजे. ऑफकोर्स जातो, बट पहिल्या मुलांना म्हणू शकतो की नाही मला COEP मध्ये नाही, मला एखादा रत्नागिरीचा मुलगा नाही, मला फिनोलेक्सला जायचंय. त्याची मर्जी आहे. लक्षात घ्या, कोणत्याही पोर्टलला माहित नाही की चांगलं कॉलेज कोणतं आहे, खराब कॉलेज कोणतं आहे. सरकार ठरवत नाही चांगलं कॉलेज कोणतं आहे, खराब कॉलेज ठरवत आहे. ठरवतं कोण, आपण. ठरवतं कोण, तुम्ही. तुमची लिस्ट ठरवणार आहे की तुम्हाला काय मिळणार आहे.
लक्षात घ्या, जो समजा पहिल्यांदा कोणाला विचारणं जाणार आहे, तुम्ही समजा एका लाईन मध्ये उभे राहिलेत, ठीक आहे, अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांना ज्यांना इंजिनिअरिंग करायची आहे त्यांना सीईटीच्या मार्क्स प्रमाणे मी लाईन मध्ये उभं केलं, ठीक आहे. मग मी पहिले काय करणार, ज्याला सगळ्यात जास्त पर्सेंट आले म्हणजे 100% आले, ज्याला मी रँक 1 दिलेला आहे त्याला बोलवणार, त्याला विचारणार बाळा तुला कुठे ऍडमिशन घ्यायचंय, तो म्हणेल दादा मला सीओईपी मध्ये घ्यायचंय, मग कोणती ब्रांच हवी, तो म्हणू शकतो मेकॅनिकल, मग मी त्याला मेकॅनिकलची, कारण पहिल्यांदा तर सगळ्या जागा रिकाम्या असणार आहे, ठीक आहे, मग मेकॅनिकलची जागा मी त्याला देऊन टाकली. दुसरा मुलगा आला, तो पण समजा मला म्हणला दादा मला सीओईपीचं मेकॅनिकलच पाहिजे, आणि माझ्याकडे समजा आता एक एक्झाम्पल पकडू एकच जागा आहे तर ती भरलेली असेल, तर मी त्याला काय म्हणणार, नाही बाळा तुला मेकॅनिकल नाही मिळणार, तू दुसरं ऑप्शन सांग. मग तो म्हणेल नाही मग दादा मला सिव्हिल पाहिजे सीओईपीचं, मग सिव्हिल कोणी आतापर्यंत घेतलेलं नाही, मी त्याला सिव्हिल देऊन टाकणार. म्हणजे लक्षात येतं का, तुमच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक मुलाला हे जे सॉफ्टवेअर असणार आहे ते एका लाईन मध्ये उभं करणार आहे आणि त्यांची लिस्ट चेक करणार आहे, आणि त्याने पहिला ऑप्शन सांगितला सीओईपी सीएस, जर जागा असेल तर त्याला ती अलॉट करेल. जर त्याने पहिला ऑप्शन सांगितलं डीवाय पाटील सीएस, जरी त्याला सीओईपी सीएस मिळत असेल आणि त्याने डायरेक्ट सांगितलं डीवाय पाटील सीएस, तर त्याला तेच अलॉट होणार आहे. सॉफ्टवेअरला समजत नाही की चांगलं कॉलेज कोणतं आहे, खराब कॉलेज कोणतं आहे, कोणत्या प्लेसमेंट चांगल्या आहेत, हे काही त्याला कळत नाही. त्याला काय कळतं, मुलगा आला, प्रायोरिटी वाईज त्यांनी त्याला घेतलं, रँक वाईज त्यांनी त्या सॉफ्टवेअरने लिस्ट चेक केली, ज्याने जे टाकलंय, ज्याने जे पहिल्यांदा टाकलंय तिथे जर जागा अवेलेबल असेल तर तो ती जागा अलॉट करणार आहे. आता थोडेसे एक्झाम्पल्स वरून मी तुम्हाला सांगतो, आय होप इथपर्यंत क्लिअर झाला असेल. मला कमेंट सेक्शन सांगा पार्ट 1 क्लिअर झाला दादा म्हणून. काय होतं, थोडीशी भीती वाटते की तुम्हाला समजतंय नाही समजतंय, पण हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यांच्या हे लक्षात येईल, मला काय समजून सांगायचंय, तुमच्या लक्षात येईल की कॅप राऊंड्स किती महत्वाचे असतात. मी पुन्हा सांगतो, कॅप राऊंड म्हणजे काय मी तुम्हाला सांगू, जीन असतं ना, तुम्हाला माहिती ना ते एक ते असायचं की ते जीन असतात आणि ते 3 इच्छा पूर्ण करतो, करेक्ट, तसंच तुमचा कॅप राऊंड आहे. तुम्हाला ते 3 इच्छा देणार आहे. 3 इच्छा म्हणजे काय, तुम्हाला 3दा विचारेल तो. कॅप राऊंड 1 मध्ये विचारलं जाईल, सांग तुला कोणते कोणते कॉलेजेस हवेत, कोणत्या कोणत्या ब्रांचेस हव्यात, जर तुम्हाला त्यातलं जे काही मिळत असेल ते अलॉट होणार आहे. कॅप राऊंड 2 पुन्हा तसंच, पुन्हा एकदा विचारलं जाईल, चल तुला हे मिळालेलं आहे, हे पाहिजे का अजून दुसरं काहीतरी पाहिजे, अशा 3दा तुम्हाला विचारलं जाणार आहे. त्याच 3दा जेव्हा विचारलं जातं त्याला म्हणतो आपण कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3. आता थोडंसं लिस्ट मेकिंग कडे जाऊया, ठीक आहे. काय असतं लिस्ट मेकिंग आणि ते किती इम्पॉर्टंट आहे. ओके बघा, आता मी एक्झाम्पल सांगतो, ठीक आहे. मी तसं तुम्हाला सांगितलं, कॉम्प्युटरला कळतं का की सीओईपी भारी आहे का पीआयसीटी भारी, त्याला काय माहित नाही. त्याला काय माहितीये की आपल्याला प्रायोरिटी कुणाला द्यायचे, ज्याला जास्त मार्क आहेत त्याला, ठीक आहे. आता समजा हे रँक 1 नावाचा जो कोणी रँक 1 आता महाराष्ट्रातून येईल त्याची ही लिस्ट आहे आणि रँक 2 ची ही लिस्ट आहे. ओके, आणि आता एका कॉलेजमध्ये एका ब्रांचच्या 60 जागा असतात, पण आता माझ्याकडे समजा आपण एक्झाम्पलसाठी धरलं, माझ्याकडे सीओईपी मध्ये एकच जागा आहे आणि पीआयसीटी मध्ये एकच जागा आहे. ओके, लक्षात ठेवा, सीओईपी मध्ये आपल्याकडे एक जागा आहे, पीआयसीटी मध्ये एक जागा आहे. आता तुम्ही स्वतःला इमॅजिन करा, तुम्ही सॉफ्टवेअर आहेत. ओके, आता तुमच्याकडे रँक 1 चा मुलगा आला, ठीक आहे. त्याने पहिले काय टाकलंय बघा, सीओईपी सीएस. तुमच्याकडे बघा जागा व्हॅकंट आहेत, काही भरलेलं आहे का, नाही, दोन्ही जागा रिकाम्या आहेत. मग तुम्ही काय म्हणणार, काय टाकलंय तू पहिल्यांदा सीओईपी सीएस, रँक 1 काय म्हणला, मला सीओईपी सीएस पाहिजे, त्याला तुम्ही काय म्हणणार, घेऊन टाक, चल जागा रिकामी मी तुला देऊन टाकली. मग तुम्ही कोणाकडे जाणार, रँक 2 कडे जाणार. रँक 2 कडे तुम्ही गेला, रँक 2 वाला काय म्हणतोय, मला सीओईपी सीएस पाहिजे, त्यानं वर काय ठेवलंय, सीओईपी सीएस. मग मला सांगा, सीओईपी सीएस ची जागा आपली ऑलरेडी गेलेली आहे, तुम्ही देऊ शकता का त्याला ती जागा, नाही. मग तुम्ही त्याला काय विचाराल, बाळा तुला सीओईपी सीएस तर मिळत नाही, मग दुसरं काय पाहिजे तुला, मग त्याने खाली काय टाकलंय, पीआयसीटी सीएस टाकलंय. पीआयसीटी सीएस ची जागा अजून कोणी घेतलेली आहे का, नाही, म्हणून त्याला पीआयसीटी सीएस मिळालं. याला कोणता प्रेफरन्स मिळाला, पहिलाच ऑप्शन याला अलॉट झाला. ओके, पण दुसऱ्या रँक वाल्याला कोणता ऑप्शन अलॉट झाला, दुसरा अलॉट झाला. बघा क्लिअर आहे, आपल्याकडे 2च जागा होत्या. मी एक्झाम्पल पकडले, सीओईपी मध्ये एक जागा आहे, पीआयसीटी मध्ये एक जागा आहे. रँक 1 काय बोलला, त्याचा पहिला प्रेफरन्स काय होता, सीओईपी सीएस. जागा रिकामी होती, आपण त्याला देऊन टाकली. रँक 2 काय म्हणला, मला पण सीओईपी सीएस पाहिजे, पण आपली जागा ऑलरेडी रँक 1 ने घेतलेली आहे, म्हणून आपण त्याला ती देऊ शकतो का, नाही. मग काय झालं, रँक 2 काय म्हणला, ठीक आहे सीओईपी सीएस नाही ना, पीआयसीटी सीएस द्या. पीआयसीटी सीएस मध्ये जागा रिकामी होती, आपण देऊन टाकली. आता मी पुन्हा येतो, ठीक आहे. आता ही लिस्ट बरोबर भरली होती म्हणून ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो, रँक 1 ने थोडीशी त्याची लिस्ट चुकीची भरली. त्याला काय वाटलं की मला रँक 1 आहे, मी काय, मला सीओईपी मिळणारच, आणि त्याने व्यवस्थित लिस्ट नाही भरली. बघा आता कसा फरक पडतो. ओके, आता समजा पुन्हा आपल्याकडे 2 कॉलेजेस आहेत, सीओईपी 1, पीआयसीटी 1. सीओईपी मध्ये एक जागा आहे, पीआयसीटी मध्ये एक जागा आहे. हे तुम्हाला माहिती आहे की सीओईपी चांगलं आहे, मला माहिती आहे सीओईपी चांगलं आहे, पण सॉफ्टवेअरला माहिती आहे का की सीओईपी चांगलं आहे, नाही. त्याला काय माहिती आहे, रँक 1 कोण आहे त्याला प्रायोरिटी. आता बघा इथे रँक 1 हे पहिली लिस्ट. आता दुसऱ्यांदा आपण दुसरा एक केस पकडूया. रँक 1 काय म्हणला, नाही मला पीआयसीटी सीएस पाहिजे. तो काय म्हणजे, ठीक आहे मला काय करायचं, तुझी मर्जी. मग याला काय होणार, पीआयसीटी सीएस मिळणार. कोणाला, रँक 1 कुठे गेला,
PICT मध्ये गेला. आता रँक 2 ची बारी आली. रँक 2 ने बघा व्यवस्थित फॉर्म भरलाय, COEP CS त्याने 1 नंबरला ठेवले. त्यानं हा नाही विचार केला की मला भेटेल नाही भेटेल, त्याने बरोबर आपला फॉर्म भरून ठेवलाय. COEP CS त्याने ठेवलं. आता काय झालं, रँक 1 ने चुकीचा फॉर्म भरला होता, त्याने काय केलं, PICT CS वर ठेवलं, त्यामुळे PICT ची जागा भरली, करेक्ट. पण COEP CS ची जागा रिकामीच होती आणि ती कोणाला मिळाली मग, रँक 2 ला. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा तुमची ही जी लिस्ट असते ही खूप महत्वाची असते. याच प्रेफरन्स लिस्टवर सगळे गेम चेंज होतात आणि अख्खा महाराष्ट्र अशी एक प्रेफरन्स लिस्ट देणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला जागा अलॉट होणार आहेत. आता याच्यामध्ये कॅटेगरी झाल्या, खूप गोष्टी आहेत, ठीक आहे. पण ओव्हरऑल मला असं वाटतंय पालकांना सुद्धा समजलं असेल मला काय सांगायचंय, हे व्यवस्थित बघितल्यावर. समजलं नसेल एकदा वापिस जा, मला पहिल्यापासून बघा, तुमच्या लक्षात येईल. इथंपर्यंत समजलं का नाही, कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. मला भीती असते, तुम्हाला सांगू, मुलांना समजून सांगणं एखाद्या वेळेस ठीक आहे, कारण ते आता या फील्डमध्ये आहेत, त्यांना माहिती आहे COEP PICT थोडंफार ते समजून घेतात. पण माझी इच्छा असते पालकांना सुद्धा हे समजलं पाहिजे, पालकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत. ज्या माझ्या म्हणजे हाऊसवाईफ आई आहेत त्यांना पण हे समजलं पाहिजे, कसे ऍडमिशन्स होतात त्यांना माहीत पाहिजे. म्हणजे तुम्ही सगळेजण व्यवस्थित आपल्या मुलासाठी आपल्या मुलीसाठी डिसिजन घेऊ शकाल, ठीक आहे. त्यामुळे लक्षात आलं लिस्ट किती इम्पॉर्टंट आहे, प्रेफरन्स देणं किती इम्पॉर्टंट आहे. बघा येते रँक 1 न चुकीचं डिसिजन दिला, त्याचं नुकसान झालं, पण रँक 2 चा फायदा झाला. तेव्हा लक्षात काय ठेवायचं आहे, लिस्ट व्यवस्थितच असली पाहिजे, प्रेफरन्स हा व्यवस्थितच असला पाहिजे. जर तुम्ही प्रेफरन्स व्यवस्थित दिला तर तुम्हाला मिळणारं कॉलेज, जर बघा मिळणार असेल तर तुम्हाला नक्कीच चांगलं कॉलेज मिळेल, त्यासाठी प्रेफरन्स व्यवस्थित दिला पाहिजे. आता हे झालं एक एक्झाम्पल, ओके. आता मला सांगा, हे 2-3 ऑप्शन टाकून आपलं जमणार आहे का नाही. काही मुलांना 60% असतील, 90% असतील, आपल्याला 300-400 असे ऑप्शन्स टाकायचे, करेक्ट. 300-400, मग त्या 300-400 ऑप्शन्सला आपल्याला व्यवस्थित एका खाली एक मॅनेज करावं लागेल. मग तुम्ही म्हणाल दादा काय त्याच्यात सोपं आहे, सगळे CS पहिले टाकतो, त्याच्या खाली सगळे IT टाकतो, त्याच्या खाली सगळे AI टाकतो, त्याच्या खाली सगळे ENTC टाकतो. चुकलात तुम्ही इथेच. बघा मग पुन्हा तुम्ही रँक 1 सारखी चूक केली. हेच करायचं नाहीये बाळांनो. एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. बघा COEP ENTC वर्सेस DY पाटील, समजा मी CS पकडलं, भारी कोण आहे रे, COEP ENTC, कारण COEP ENTCचं ऍव्हरेज पॅकेज 9 to 10 च्या वर असतं आणि DY पाटीलचं समजा मी अकुर्डी धरलं तर त्याचं CS पॅकेज 6 to 7 असतं. मग भारी कोण आहे, COEP. सगळ्यात जास्त तुम्हाला अपॉर्च्युनिटीज कुठं मिळणार आहेत, COEP. एक्झाम्पल पकडलं मी दुसरं, PICT IT वर्सेस DY पाटील CS. मला सांगा भारी कोण असणार आहे, PICT IT. मग असं करून चालेल का, मी सगळे CS सलग टाकले, सगळे IT टाकले, सगळे AI टाकले, सगळे ENTC टाकले, नाही चालणार आहे. तुम्हाला स्ट्रॅटेजिकली स्वतःची लिस्ट बनवावी लागणार आहे. एक एक्झाम्पल सांगतो. बघा आता हा एक मुलगा, याने काय केलं, नॉर्मल डोकं लावलं, याने जास्त विचार केला नाही, स्ट्रॅटेजी वापरली नाही, काही नाही. ग्रुपिंग मेथड्स असतात बघा, काउन्सिलिंग करायची म्हणजे याचा अर्थच हा असतो की पर्सेंटाईल प्रमाणे कॉलेज लावणं, याला काउन्सिलिंग म्हणत नाहीत. मी असे कित्येक तुम्हाला कॉलेज सांगतो ज्याचे कट ऑफ 94 आहेत, 93 आहेत, पण त्यांच्या प्लेसमेंट्स तेवढ्या नाही आहेत. आणि असे मी कित्येक कॉलेज तुम्हाला सांगतो की त्यांचे पर्सेंटाईल कमी आहेत, कट ऑफ कमी आहे, त्यांचा 92 असेल, ठीक आहे. एखाद्या कॉलेजचा कट ऑफ 92 असेल, एखाद्या कॉलेजचा 93 असेल, पण या 92 वाल्याच्या जे प्लेसमेंट्स असतील ते जास्त असतील. कारण काय असतं माहिती का, आजकाल काय झालंय, कोणाला काही माहिती नाहीये, जुने कट ऑफ बघतायत. बाकीचे काउन्सिलर्स बऱ्यापैकी काय करतायत, लिस्ट देताना सिंपल विचार करतायत, तुम्हाला ते एक्सेल शीट प्रोव्हाइड करतायत, त्याच्यामध्ये कट ऑफ दिलेले आहेत आणि तुम्ही तुमचं बघा. त्याच्याने होत नसतं, आपल्याला ब्रांच पण टाकावी लागते. आणि हीच तर स्ट्रॅटेजी महत्वाची असते, जेणेकरून चांगल्या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळत असतं, ठीक आहे. मी हे म्हणत नाही की असं केल्याने काही तुम्हाला COEPच मिळणार आहे, पण एक लक्षात घ्या, जर तुम्हाला जे काही कॉलेज मिळू शकतं ती जागा तरी तुमची जाणार नाहीये, ठीक आहे. आता मी एक्झाम्पल सांगतो. बघा एखाद्या मुलाला समजा आपण थोडेसे चांगले पर्सेंटेज आहे, ठीक आहे, 94, 95, 96 असे काहीतरी पर्सेंटेज आहेत. त्याने काय विचार केला, मी सगळे CS टाकतो, मी COEP CS टाकतो, PICT CS टाकतो, VIT CS टाकतो, अजून 10-12 कॉलेजचे CS टाकले आणि सगळ्यात शेवटी मी DY पाटीलचं CS ठेवलं. आता मी काय केलं, त्याच्या खाली पुन्हा आता COEP मध्ये तर IT नाहीये, त्याच्यामुळे मी PICT IT टाकलं, VIT IT टाकलं, असं मी अजून IT टाकत गेलो आणि मग मी COEP ENTC टाकलं, ओके. आता या मुलाच्या केसमध्ये काय होणार आहे मला सांगा, त्याला COEP PICT VIT तर मिळणार नाही, या पण कॉलेजेसमध्ये मिळेल का नाही माहित नाही, त्याला DY पाटील CS अलॉट होऊन जाणार, ओके. कारण नक्कीच DY पाटील CS चा कट ऑफ हा कमी असणार PICTच्या IT पेक्षा, पण त्याने PICT IT DY पाटील CS च्या खाली ठेवलेले, ओके. आता काय झालं, एखाद्या वेळेस असं होऊ शकत होतं की त्याला PICT IT मिळालं असतं,
ते डिपेंड करतं मार्क्स किती आहेत, पर्सेंटेज किती आहेत. पण एखादं जर तिथे जागा असती, जसं इथे मगाशी याने व्यवस्थित फॉर्म भरला मिळून गेलं, तर PICT IT त्याने DY पाटील CS खाली ठेवलेलं आहे. एखाद्या जर त्याला PICT IT मध्ये जागा मिळणार असती, कॅटेगरीचं स्टुडंट असतं किंवा एखाद्या जागा तिथे अवेलेबल असती, तरी त्याला मिळणार आहे का? नाही, कारण त्याला DY पाटील CS अलॉट होणार. त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी महत्वाची असते, ठीक आहे. किंवा एखाद्या मुलं बघा एवढं सगळं त्याला टाकलं, त्याच्या खाली सगळ्यात खाली ठेवलंय COEP NTC, त्याला मिळणार आहे का COEP NTC? काय उपयोग झाला त्याचा COEP NTC एवढ्या खाली ठेवून? काहीच नाही. आता थोडंसं स्ट्रॅटेजिकली लिस्ट बनवतो, माझी वे कसा आहे लिस्ट बनवण्याचा किंवा मी कसा विचार करतो लिस्ट बनवताना. COEP CS बेस्टच आहे, काही टेन्शन नाही. PICT CS बेस्टच आहे, त्याच्या खाली मी लगेच PICT IT ठेवतो. CS काय IT काय एकच, पण PICT सारख्या कॉलेजमध्ये जायचा चान्स मिळतोय ना, तिथे जायचं. CS IT. आता मी काय करतो, VIT CS ठेवतो. या मुलाने काय केलं, DY पाटील CS टाकून दिलं, तर DY पाटीलच अलॉट होणार. जरी त्याच्या नशिबामध्ये PICT IT अलॉट होऊ शकलं असतं, त्याला मिळालं असतं का? नाही. मग मी काय केलं, VIT CS टाकलं, VIT IT टाकलं. नंतर मी विचार केला DY पाटील किंवा अजून JSPM AISM याच्यापेक्षा COEP काय वाईट आहे, COEP NTC काहीच प्रॉब्लेम नाही, बेस्ट आहे. म्हणून मी काय केलं, इथं COEP NTC टाकलं. आणि जर नशिबाने मला COEP NTC विचार करा मिळालं, तर माझं किती भारी झालं, करेक्ट. त्याच्यामुळं स्ट्रॅटेजी इम्पॉर्टंट असते, तुमची लिस्ट मेकिंग इम्पॉर्टंट असते. आणि आता मला वाटतं थोडीशी तुम्हाला आयडिया आली असेल, ठीक आहे. हा पार्ट थोडासा कन्फ्यूज असेल, हेच तर काम काउन्सिलरचं असतं की अशी लिस्ट स्ट्रॅटेजिकली तुम्हाला बनवून देणे की कुठेही तुम्हाला चांगलंच कॉलेज मिळालं पाहिजे, कसं येऊ, ठीक आहे. बघा मी कधीही कोणीही कधी म्हणजे नाही का, मी कधीही सांगत नाही कोणत्याही व्हिडिओमध्ये की तुम्हाला 60% आहेत 90% आहेत मी तुम्हाला COEP मिळवून देणार आहे, नाही. पण मी हे करू शकतो की तुम्हाला 90% आहेत ना, तर 90% तुम्हाला मिळणारं बेस्ट कॉलेज विथ बेस्ट ब्रांच मिळवून द्यायची जबाबदारी माझी. पण मी हे नाही करू शकत की तुम्हाला COEP निवडून देतो, मी तुम्हाला 87 आहेत तरी मी या कॉलेजमध्ये लावून देतो, हे फेक आहे, असं नसतं. शेवटी ह्या सगळ्या प्रोसेस जे होतात ते CET सेल ऑर्गनाईज करतं, ठीक आहे. सगळ्या गोष्टीच्या PDFs असतात, सगळं पब्लिक असतं, सगळं कट ऑफ नुसार होतं, ठीक आहे. तर अशा गोष्टींच्या नाही का तुम्ही याच्यात येऊ नका की असं काहीतरी होतं, मला आता 87 आहेत तरी मला 93-94 कॉलेजमध्ये मिळणार, असं नसतं होत. ते मग काय होतं, कोणी स्पॉट राऊंडने जातं, कोणी मॅनेजमेंटने जातं, ते रस्ते वेगळे. जेव्हा आपण कॅप राऊंडचा विचार करतो, जेव्हा मेरिट बेसिसवर विचार करतो, हा एकच रस्ता आहे. लिस्ट व्यवस्थित भरा, स्ट्रॅटेजी व्यवस्थित वापरा आणि जे काही तुम्हाला बेस्ट मिळू शकतं ते मिळवण्याचा प्रयत्न करा. आय होप हा सगळा व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असणार आहे आणि कॅप राऊंड किती महत्त्वाचे थोडंसं तुम्हाला समजणं असणार आहे. माफ करा लेंदी व्हिडिओ झाला असेल, मला माहीत नाही तुमच्यापैकी किती पालक किती विद्यार्थी शेवटपर्यंत व्हिडिओ बघतात, तुम्हाला समजतं. पण मी हे सगळं जीव तोडून का सांगतोय, मी बघितलेत, माझ्या अंगावर आत्ताही काट आहे, बघितलेत मुलं की 97% असतात, 99% असतात, चुकीचे फॉर्म भरतात आणि 2 वर्षाची त्यांची मेहनत असते ना, ती वाया जाते. त्यामुळे प्रत्येकाला सांगेन, बघा कोणाच्याही म्हणजे माझ्या सुद्धा नाही, कोणी म्हणलं की हे कॉलेज चांगलं ते कॉलेज चांगलं, त्याच्या नादी लागू नका. स्वतः माहिती काढा, प्लेसमेंटचं माहिती काढा, स्वतःची लिस्ट आजपासून बनवायला चालू करा आणि व्यवस्थित विचार करा. हे एवढं तळमळीनं का सांगतो, जेव्हा बघतो मी 98% मुलगा आणि कुठेतरी दुसरीकडे ऍडमिशन घेतो, का त्याला हे माहीतच नसतं अशी लिस्ट भरायची, अशा स्ट्रॅटेजीने जायचं असतं. तर चुकीचं ऍडमिशन प्लीज करू नका. शांत डोक्याने विचार करा. तुम्ही 2 वर्ष खूप मेहनत घेतलेली आहे, त्या मेहनती वाया नाही गेली पाहिजे याची पालकांनी सुद्धा काळजी घ्या. मुलं एवढी मॅच्युअर नाही आहेत, त्यांच्या एवढं लक्षात येणं शक्यच नाहीये, ठीक आहे. पालकांनी याच्यात थोडंसं मग बघा, मुलांवर ब्लेम करण्यापेक्षा आणि मुलांनी सुद्धा व्यवस्थित बघा आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकतं, कुठे कट ऑफ मॅच होऊ शकतो. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या काळामध्ये असे भरपूर व्हिडिओज मी बनवणार आहे, कसं कॉलेज लिस्ट बनवायची, काय नाही, रजिस्ट्रेशन कसं करायचं, व्हेरिफिकेशन कसं करायचं, प्रत्येक गोष्ट या चॅनलवर येत राहणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, काहीही तुमच्याकडून मिस होणार नाहीये. आय होप हा प्रत्येकाला व्हिडिओ आवडला असेल. ज्यांनी शेवटपर्यंत बघितलाय कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका, दादा व्हिडिओ आवडला, म्हणजेच मोटिवेशन येतं आणि उद्या याच्यापेक्षा काहीतरी चांगला कंटेंट घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.